हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर केस तर बघा कशी निघते ते आणि वरी टांगली तरच बरं वाटते ते. झाला चिखल 11 साडे 11 वाजले असतील कारण 11 वाजता चिखल झाला. थोडा होता चिखल, थोडा म्हणलं तरी तरी 1000-1500 ठोकळा पडला म्हणायचं. खोकला काय राहणार माझा. आज आहे माळेगाव रोकड्याची यात्रा. आज छबिना असतो. आज पौर्णिमा, काल पण पौर्णिमा होती, काल लागली ना. तर मी आले कपडे धुवायला. दरवर्षी जात असते पण आता आई जाईल, निवड नारळ करून येईल. आणि राहायचं म्हणलं तर थंडी लय बेकार आहे माहिती आहे का. रात्री तेवढी थंडी नव्हती कारण आबाळ आले, दिसत असन तुम्हाला. हो का आबाळ आले, आबाळ आलंय. वातावरण पण असं सकाळचं असल्याने झालंय कारण ऊनच नाही एवढं पडलं, कवळं ऊन पडलंय. म्हणजे आबाळात ऊन ही गेलं या. तर भरपूर मला फोन आले, ताई आम्हाला गिफ्ट दाखवा, ताई आम्हाला गिफ्ट दाखवा. भरपूर फोन आले बरं का. आपलं कमेंट बॉक्स तरी बंद असलं तरी पण आपल्याला फोन एवढे जण करतात की भरपूर जण करतात फोन बरं का. तर त्यांना गिफ्ट बघायचं होतं. तर हो, मला पण उत्सुकता झाली तुम्हाला दाखवण्याची, पण काय करणार, काम आहे ना. त्या दिवशी मी पळाली का तुम्हाला मला दाखवायचं होतं म्हणून. तर खूप छान असा एक ड्रेस पाठवलाय दीक्षाला. बानूला एक परत एकदा पाठवलाय फुल पोशाख ड्रेस बानूला. खूप छान असे कपडे पण आहेत आणि ड्रेस पण आहे. आणि साडी तर तुम्ही बघितलीच. भरपूरून असं प्रेम दिलं तुम्ही त्या हेड्यावला. भरपूर आपला हेड्या व्हायरल झाला. तर बघू मोनिटायझर कवा करायचं ते. कसं आहे माहिती आहे का, मी तुमच्यासाठी टाकते, हात तर कुठं गेले नाही तर कष्ट करायला. बरोबर आहे का नाही. कष्ट करून खाणे. लोक किती बोलतात त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचे. आपण आपल्या ताटात किती आहे ते बघायचं. बरोबर आहे का नाही. आपल्या ताटातलं संपून द्यायचं नाही. आपलं आपलं बघायचं. म्हणजे सांगायचा उद्देश, आपण आपलं काम बघायचं. काम भलं आपण भलं, लेकरं भली. बरोबर आहे का नाही. आता भरपूर मला असे फोन पण आले की काय झालं काय नाही. तर हो का, कुणी कुणाला भांडणं लावायचा प्रयत्न पण करू नका. कसं आहे माहिती आहे का, ज्याची त्याला टेन्शन असतं, त्यांना काय टेन्शन असन, कशामुळं टेन्शन असन त्यांची त्यांनाच माहिती, त्यांच्या जीवाला. पण किती केलं तर आम्ही एका घरातलंच आहे. त्यांनी किती बोललं तरी आम्हालाच माया येणार. पण एवढंच झालं की मला सांगायचा उद्देश म्हणजे असा आहे की लोक भरपूर असे चाड्या लावायचा प्रयत्न करतात. पण काय कुणाच्या घरात चाड्या लावायच्या, काय कुणाच्या घरात पेटवायची गरज आहे का. जे जे ते करतंय खातंय, कष्ट करतंय खातंय. पण तुम्ही असं आहे की तुम्हाला भांडणं बघितल्याशिवाय तुम्हाला मूडच येत नाही, आहे का नाही, हेड्याव बघायला. मला काय कुणाविषयी बोलायचं नाही कारण माझ्या ताटात किती आहे, माझ्या नशिबात काय लिहिलंय ते मला पडलंय. बरोबर आहे का नाही. कष्टही करून खाणं हे माझ्या नशिबात लिहिलेलं आहे. त्यामुळं कष्टाची कपाळावरलं कष्ट माझं कधी हटणार नाही. जेव्हा मी मरल तेव्हा हटल. बरोबर आहे का नाही. म्हणून मी हसून खिळून तुमच्यासोबत आहे. कारण तुम्हाला भरपूर जणांना ताई जाऊ दे, टेन्शन घेत जाऊ नको, असे भरपूर जण म्हणतात. आणि मी तुमचं मन राखणारच का नाही सांगा बरं. आता मस्त मला बानूचं टेन्शन आहे. कुणाला म्हणून नसतंय टेन्शन, सगळ्यालाच असतंय टेन्शन. पण आता जवळजवळ बानूला एवढा खर्च होणार आहे की प्रमाणाच्या बाहेर. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एवढा 2-3 महिने सीजन काढला की बानूला लांब नेणार आहे कर्नाटककर. कारण तिकडं लेकरं भरपूर असे चालायला लागले ते असं मी ऐकून आहे. आणि आपल्याला कर्नाटकमधनं पण फोन आलता. ज्या दवाखान्यात त्या दवाखान्यात एक जण कामाला आहे, त्यांनीच आपल्याला सांगितलं की तुम्ही तिथं घेऊन या, मी पण आहे, तुम्हाला काय माहिती नसेल तर. हो का, मला काय तिकडलं माहिती नाही, आम्हाला काय भाषा पण तिकडली कळणार नाही किंवा काय नाही. आणि शिकलेलं सवरलेलंच माणूस संघ पाहिजे. बरोबर आहे का नाही. आता राहिला प्रश्न माझ्या संघ कोण येण्याचा, तर इथं पण वडील आहेत, आईला इथं बघावं लागतंय. आणि मी नाही बानू गेलो तर इथं तरण्यासाठी पोरगी आहे. आणि लोक
कसे असतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून त्यामुळं इथं दीक्षा आहे, वडील आहेत, त्यांच्यापाशी आईला ठेवावं लागणार आहे. आणि माझ्या संग कुणाला तर बघू मी माझ्या मावशीलाही नेहलंच, काय ना काय ॲडजस्टमेंट करीन मी. आता तुम्ही म्हणसान लय सुशिकता हो का, माझं बोलणं तसंच आहे पहिल्यापासून. तुम्ही स्टार्टिंगपासून पहिलं पण जाऊन त्या हेड्यावला नवीन जुन्या आयडीला बघा, आपलं बोलणं तसं येतं आहे. सहज तरी बोललं तरी सुशिकतच येतं आहे. मस्त आपण सुशिक्त नाही, चिखला मातीतच काम करणारी माणसं आहे आपण. पण कसं असतं माहिती आहे का, कण भला तर बो भला, काय म्हण आहे की बाई, आपल्याला येत बी नाही मला तर तसलं. तर चला वाहतूक करायची, आभाळ आले. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न, आपला छोटासा ब्लॉग आणि छोटंसं मनोरंजन तुमचं आहे की नाही. आपल्याला काय तरी तसली कॉमेडी वगैरे येत नाही. जरी कॉमेडी यायची असेल तर आपल्याला कोण सोबत नाही कॉमेडी बनवायला, तर कोणासोबत बनवायचं, बरोबर आहे का नाही. मी, दीक्षा, आई, बानू, तात्या, 4 जण, आम्ही 5 जणच. त्यांच्यासोबत कॉमेडी बनवा तर आईला पण आवडत नाही, वडिलाला पण आवडत नाही. कसं असतं, त्यांचे मन राखणं हे आपलं काम असते, बरोबर आहे का नाही. मग आता त्यांचे दिवस किती राहिले तर म्हणा, पण तोपर्यंत तर हसून खिळून माझं कर्तव्य आहे ना. हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं. काल मला एक फोन आला ना, भरपूर असा माणूस पेलेला होता, नवीनच नंबर होता. आणि मला काय म्हणतोय, कोण आहे ना, बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा. अरे कोण आहे म्हणलं, मला वाटलं माझे कोणतरी फॅन लोकच असतील. मग मी म्हणलं कोण आहे, तर कोण आहे, तू ओळखलं नाही का, तू ओळखत नाही का, असं तसं आमकन फलानं बिस्तानं लय काय 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 बोलायला लागलं. अरे मी म्हणलं कोण आहे नेमकं, कशामुळं बोलायला लागले. तर तू तुझ्या बहिणीलाही फोन ही करत नाही का. आता हो का, माझी बहीण कधी मला फोन करतच नाही पहिली गोष्ट, आणि मी पण तिला काय कधी फोन करत नाही, कारण ती तिच्या परपंचात आहे. म्हणजे परपंच म्हणलं तरी ती तिच्या लेकराचं लग्न होईना, ती त्या टेन्शनमध्ये आहे. तिला काम कष्ट करूनच खायचं आहे, आणि मला पण काम करून कष्ट करून खायचं आहे. तिला वेळ नाही, मला वेळ नाही फोन करायला. त्यामुळं कधी आलो तर तेवढंच 5 मिनटं बोलायचं, कारण तिला तिच्या घरची ओढ असती, मला माझ्या घरची ओढ असते. आता ती बहीण मला कधी फोनच करत नाही, तर मग मी खरंच बोलणार ना. म्हणलं नाही, तर असं नोन तसं नोन सॉरी बरं का, मायाकडून चुकलून. लय पेलेला माणूस होता, कोण होता काय माहिती. मस्त मी ओळखला, पण आता आपल्याला काही जास्त बोलायचं नाही त्या माणसाबद्दल. जाऊ द्या, त्यांनी फोन केला, त्यांनी सॉरी पण बोलला आपल्याला, मग आपण कशाला जास्त वाढवायचं, बरोबर आहे का नाही. तर हेड आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा, आणि लाईक नक्कीच करा. आणि जरी तुम्हाला काय समस्या असेल माझ्यासोबत बोलायची, तर नक्कीच माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. नक्कीच तुमचा ऐन टायमाला पण मी फोन उचलणार. आणि तुम्हाला लवकरच गिफ्ट बघायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू हेड्याव बघा. तर चला, बाय.